सेकंड क्वेश्चन पहा, x plus y equal to 5. इक्वेशन नंबर फर्स्ट. आता याच्यानुसार पण आपण टेबल कोणता ऑर्डर पेअरचा हा x ची व्हॅल्यू काय ठेवू किंवा y ची ठेवू काय y ची ठेवू y equal to 0 पुट y equal to 0 म्हणजे x plus 0 equal to 5 म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली 5. समजा दुसरा ठेवू काय ठेवू y equal to minus 1 x minus 1 equal to 5 का प्लस ऑफ मायनस मायनसच होतं म्हणजे x equal to 5 plus 1 x equal to 6 now y equal to minus 2 ठेवा बरोबर y equal to 0 ठेवलं y equal to minus 1 ठेवलं y equal to minus 2 नाही plus 3 ठेवतो 3 x minus x plus 3 equal to 5 म्हणजे काय होणार x equal to 5 minus 3 x ची व्हॅल्यू काय रे नेक्स्ट काय येणार y equal to 2 x plus 2 equal to 5 म्हणजेच काय आला x equal to 5 minus 2 x ची व्हॅल्यू आले 3. तर आता याचा ऑर्डर पेअरचा टेबल तयार. आपला मिनिमम किती करायचे हो मिनिमम किती सॉल्व करायचे त्याच्यात ऑर्डर पेअर करायचे 4. येते कृष्णा लहान लेकरांसोबत शोनापाणी करू नका हा पेपर आलाय ना तर मग काय ना त्यांच्यासोबतच खेळायचं काम असतं. सर्व विषयात 95च्या वरी पाहिजे बघा. हा x ची व्हॅल्यू काय आली 5 आली. जर समजा y ची व्हॅल्यू 0 ठेवलं तर काय आली x ची व्हॅल्यू 5 म्हणजे काय येणार इथं 5,0. दुसरा काय आलं पण x ची व्हॅल्यू 6 आली y ची व्हॅल्यू काय -1 ठेवलं तर म्हणून इथं काय आलं 6, -1. इथं आहे 2 y आहे 3 2, 3 y ची व्हॅल्यू 2 ठेवलं तर काय आला x 3 आला म्हणजे 3, 2. आता सेकंड इक्वेशन नुसार पहा x minus y equal to 3. आपण x ची ठेवलं तर y ची ठेवलं तर x काय हरकत फक्त लिहिताना येतं पहिला कोणता असतो x ऍक्सिस चा आणि दुसरा असतो तो y ऍक्सिस चा द्यायचा म्हणजे सर पहिला y ची ठेवलं म्हणून इथं लिहिलं 0 इकडे लिहिलं 5 असं करू नका. अरे बाप पुट x equal to तिथं x ची व्हॅल्यू 2 ठेव काय येणार बघू 2 minus y equal to 3 minus y equal to 3 minus 2 minus y equal to 3 minus 2 1 म्हणजेच y equal to आला -1. दुसरा टर्म काय येणार x equal to 3 टर्म 3 minus y equal to 3 minus y equal to 3 minus 3 minus y equal to 0 म्हणजे y ची व्हॅल्यू आली 0. निगेटिव्ह तर नसते 0 म्हणून 0 केल्या व्हायला शक्य. मग नंतर पहा x equal to काय होतं x equal to 5 minus y equal to 3 minus y equal to 3 minus 5 म्हणजे minus y equal to काय कर 5 मध्ये 3 गेले 2 काय जो बिगर नंबर आहे त्याचा साइन y equal to 2. नेक्स्ट काय x equal to 4 मग नंतर काय ना 4 minus y equal to 3 minus y equal to 3 minus 4 म्हणजे minus y equal to 3 minus 4 -1 का जो बिगर नंबर आहे त्याचा साइन 4 चा साइन आला मायनस म्हणजे y ची व्हॅल्यू काय मिळाली 1. हे जर ऑर्डर करेक्ट असेल तरच आपला ग्राफ पण करेक्ट येईल नाही चुकेल. पहा इथं लिहून टाकू आपण काय x y x, y x ची व्हॅल्यू काय ठेवलं 2 तर आला -1 म्हणजे इथं काय आला ऑर्डर पेअर 2 -1. x ची व्हॅल्यू 3 ठेवलं तर आला 0 म्हणजे 3, 0 -0 असतो का रे x ची व्हॅल्यू 5 ठेवला तर y आला 2 5, 2
x ठेवला 4 तर आला y काय +1 आला म्हणजे 4,1. आता ग्राफ ड्रॉ करू. पहिल्या इक्वेशन नुसार काय 5,0 5 आहे x ऍक्सिसचा आणि 0 आहे y ऍक्सिसचा म्हणजे कुठे याचा पॉइंट इथेच येतो कोणता 5,0. दुसरा कोणता 6,-1 6 x ऍक्सिसचा आणि -1 y ऍक्सिसचा हे 6 आणि इथे -1 आहे आला 6,-1. थर्ड कोणता 2,3 2 आहे x ऍक्सिसचा आणि 3 आहे y ऍक्सिसचा 2 आहे x ऍक्सिसचा ना आणि 3 आहे y ऍक्सिसचा म्हणजे इथं काय आलेलं आहे 2,3 3x ऍक्सिसचा आणि y 2 ऍक्सिसचा ना ओके y 2 जो आहे y ऍक्सिसचा म्हणजे 3,2 आला. आता यातून काय करणार आपण लाईन ड्रॉ करणार. थोडं मला आता इथून जरा हे करावं लागेल तेवढी तर स्ट्रेट करता नाही ना. हे कोणत्या इक्वेशन नुसार आला x - y = 3 ते का 5 x + y = 5 नुसार झालं एक लाईन ड्रॉ केला. आता सेकंड पार्ट ऑर्डर काय 2,-1 2,-1 हे इथे येतं की नाही 2,-1. दुसरा कोणता आहे 3,0 इथेच येतो की नाही 3,0 आला. तिसरा कोणता 5,2 हे 2 चा येत आहे आणि 5x ऍक्सिस वरचा 5,2. नेक्स्ट काय 4,1 हे 4 आणि इथला 1 आहे 4,1 म्हणजे आताच कोणतं हे एक आहे 2,-1 3,0 आणि इथला 4,1 आणि इथला 5,2. आता लाईन ड्रॉ करा. हे कोणता इक्वेशन x - y = 3. माझा इथं लिहायचं लागणार the coordinate is इथे जे कोणता इंटरसेक्टिंग पॉइंट मिळेल ते काय 4,1 वाला असेल. आता पहा ना दोन्ही पण मिळालेले इंटरसेक्टिंग पॉइंट कोणते दोन लाईनचे 4,1 हे 4,1 हे लिहून टाकू सरळ 4,1. बरं हे करेक्ट आहे की नाही आपण पाहू शकता. लगेच पहा बरं कोणता इक्वेशन आहे x + y = 5 आणि x - y = 3. डिफरंट साइन असल्याने काय करू आपण ऍडिशन केलं 2x 5 + 3 8 x = 8/2 म्हणजे x ची व्हॅल्यू काय आले 4 आले आणि आलेली व्हॅल्यू पुन्हा ठेवा इक्वेशन फर्स्ट मध्ये किंवा सेकंड मध्ये पहा 4 + y = 5 y = 5 - 4 y ची व्हॅल्यू काय आले 1 4,1 आला. हे प्रूफ करून दाखवलं तुम्हाला की हे इंटरसेक्टिंग लाईन जी आली ते करेक्ट आहे. हे लिहायची आवश्यकता नाही फक्त आपल्याला ते दोन टेबल तयार करायचं आणि हा ग्राफ ड्रॉ करायचा आणि तुम्हाला ग्राफवरच ऍक्च्युअल कळत हे जे मी आन्सर आणून दाखवलं ना 4,1 हे ग्राफवर इंटरसेक्टिंग पॉइंट म्हणजे तो राहतो बरं. जो इंटरसेक्टिंग पॉइंट कोऑर्डिनेट जे आलेला आहे 4,1 ते डायरेक्ट आपल्याला ग्राफवर आन्सर मिळतं. हे सॉल्व्ह करायची आवश्यकता आहे का नाही. फक्त तुम्हाला मी आता ऍक्च्युअली माझा बोर्ड जे आहे ग्राफिकल नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो की कन्फर्म आन्सर काय आहे त्यासाठी हे मी प्रूफ करून दाखवतो. श्रीकांत समजतं का मला